लेखीला गर्भपात करू नका. लेख काय असते ना दादा, ज्याला लेख नाही, ज्याला मुलगी नाही, त्याला विचारा. मला मुली ज्या वेळेस घरातून निघत होत त्यावेळेस घरून निघल्याच्या नंतर दादा घर 1 तास जरी आलो नाही, कुठं कार्यक्रमाला जरी गेलो, मुलीनं फोन करावं, बाबा तुमची तब्येत बरी का, गोळ्या घेतल्या का. मुलगी चौकशी करते आपल्या बापाची. मुलगी काय असते दादा, ज्याला मुलगी नाही त्याला विचारा मुलीची किंमत. मुलगा गर्भपात करू नका, गो हत्या करू नका. गाय आपली माय, तिला कसायला विकू नका दादा. आज टेम्पोचे टेम्पो भरून जातात हो त्या गाई. माणसं ज्या गाडीमध्ये 25 ते 30 माणसं बसतात, त्याच टेम्पो मध्ये दादा 50-60 गाई बसवतात. कमाल आहे त्या कत्तलखान्यावाल्याची. कितीतरी टेम्पो मध्ये पाहिला तुम्ही, युट्यूबला सर्च करा, ते टेम्पो भरलेले पकडलेले पाहिले ना, एकावर एक बसलेल्या गायी आहेत. म्हणून कसायला कधी गाय विकू नका. जाता जाता शेवटची गोष्ट महत्वाची आहे, आई वडिलाची सेवा करा. जीवनामध्ये नका जाऊ पंढरपूरला, नका जाऊ आळंदीला, पण ज्याचे आई बाप जिवंत आहे दररोज 2 टाइम त्यांचं दर्शन घ्या. हेच माय बापाला वाटत असतं दादा, माझ्या मुलानं माझी सेवा करावी. ज्या माय बापानं आपल्या लहानाचं मोठं केलं ना गड्या, त्या मायबापासाठी आज माणसं विसरली. विशाल महाराज 15 दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी मी ज्यावेळेस पंढरपूरला गेलतो, त्यावेळेस पुंडलिकाचं दर्शन घेऊन रावळाकडे येत असताना एक जोडपं बसलेलं होतं. जोडपं सहज विचारलं बाबाला, बाबा तुम्हाला कोणी नाही का हो, तुम्हाला कोणी नाही. काय करावं महाराज, त्याला 100 रुपये दिले. 100 रुपये दिल्याच्या नंतर त्याने मला सांगितलं, महाराज मला 4 मुलं, 4 काय करतात हो बाबा, मोठे इंजिनियर केले, डॉक्टर केले, 2 डॉक्टर आहेत, 2 इंजिनियर आहेत. मग ही पाळी तुमच्यावर कस काय, आम्हाला सुना सांभाळीत नाहीत, लेक सांभाळत, त्याची उत्तर आहेत का. ज्या माय बापानं दादा आपल्या रक्ताचं पाणी केलं, हाडाचे काढ केले गड्या, ते माय बाप आज भीक जर मागत असेल, आपल्यासाठी काय केलं नाही त्या माय बापाने, काय केलं नाही आपल्या माय बापाने, काय केलं नाही आपल्यासाठी. आपला बाप आपल्या मुलासाठी जगतो गड्या. ऐका, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, ज्याला डोळा नाही ना गड्या त्याला विचारा डोळ्याची किंमत. ज्याच्या जीवनातून मायबाप निघून गेलेत ना, विचारा त्या मायबापा, त्या मुलाला विचारा मायबापाची किंमत. आमचे बाप 4 वर्ष झाली गड्या आमच्यातून गेला ना, आजही आठवण होते दादाला, नानाला पाहिलं ना, दोघं कितीतरी वेळेस ज्ञानेश्वरी पारायण समोर जवळ बसून केलंय. नानाला पाहिलं की वडिलांची आठवण येते दादा. माझं पहिलं कीर्तन ऐकण्यासाठी माझ्या बापानं 600 किलोमीटर यावं का, लेकराचं कौतुक बघावं, कौतुक बघावं म्हणून बाप अहो रात्र आपल्या मुलगा कितीही मोठा झाला, शेजारी हे 2 सुविधा सहन करतात. कोण, आपले माय आणि बाप. शेजारच्याला वाटत नाही आपला शेजारी मोठा व्हावा, पण विशाल अंतःकरणाचे 2 माय बाप असतात. आपला मुलगा खुर्चीवर बसलावा, इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा का, तू फक्त जगतो दादा आपल्या लेकरासाठी जगतो ना दादा. आपल्या बापासाठी मुलगी जाते ना, बाबा मला 100 रुपये द्या, कटिंग करायची, हेअर कटिंग करायची,
तो बाप खिशामध्ये हात घालतो दादा, 100ची नोट काढून त्या मुलीच्या हातात देतो. मुलगा जातो, बाबा मला ही कटिंग करायची, 50 रुपये द्या ना. तोच बाप खिशामध्ये हात घालतोय, 150 रुपये देतो गड्या. ऐका, ज्या खिशातून 100-150 रुपये खिशातून जातात, तोच बाप आपल्या दाढीचा साबण संपला म्हणून, ट्यूब संपली म्हणून अंगाची साबण घेतो आणि दाढीला लावतो. 2 रुपयाची ब्लेड घेतो, 10 रुपयाचं खोरं घेतो आणि स्वतः घरच्या घरी दादा दाढी करतो. त्याला का वाटत नाही का मी हेअर कटिंग सलून मध्ये जावं? नाही जात का? जर मी 50 रुपये खर्च केला तर माझ्या मुलाच्या फी साठी भरण्यासाठी काम येईल, माझ्या मुलाच्या पुस्तकासाठी काम येईल, माझ्या मुलाच्या पाठीसाठी काम येईल का? अरे एखादा दिवाळीचा सण जवळ येऊ द्या, प्रत्येक सावकाराच्या घरामध्ये व्याजाने कर्ज घेणारा बाप आहे का? प्रत्येक दारावर जातो, उद्या दिवाळी आहे, द्या हो सावकार, तुमचं शेण काढीन, काबाड कष्ट करेन, तुमचे पैसे बुडवणार नाही हो काका. उद्या दिवाळी आहे, सर्व गावातले लोक नवे कपडे घेतील, नवे नाचून बागडून फटाके वाजवतील, द्या हो सावकार. हात पसरतो इकडे आपला बाप, व्याजाने पैसे घेतो आमचा बाप. इंदापूर मध्ये जातो, शहा शेठच्या दुकानामध्ये जातो, आपल्या मुलाला कपडे घेतो, आपल्या मुलीला देखील कपडे घेतो. कडे ऐका, परंतु दादा ऐका ना, आपल्या बायकोला साडी घेतो रे दादा, परंतु त्याच दिवशी दिवाळीच्या दिवशी दादा 17 तिघळाचं धोतर घालणार, बाकी बनालाय तो आपल्या स्वतःचा विचार कधीच करत नाही दादा. ऐका, कधीच करत नाही. बाप करतो तो फक्त दादा, बाप करी जोडी लेकुराची ओढी. प्रत्येक बाप आई बाप जगत असतील, मुलासाठी जगतात, मुलासाठी जगतात दादा. बाप स्वाभिमानी त्याचा त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची सोयदना, त्याची महाराज छाती, त्याचे त्याच्या घामाचा देवाला हिऱ्या मोत्याचा रुमाल. बाप घराचा पाया, आई तेव्हा खचतो पाया, तेव्हा कोसळते घर. बाप तो बाप असतो दादा, म्हणून माझ्या बापाची सेवा करा. नका त्याला पंचपक्वान ताट घेऊ, नका बंगल्यात ठेव, एखादा बंगल्याच्या साईडला गोठा बांधा, नका ताजी भाकर देऊ माय बापाला, श्री भाकरीचे तुकडे त्याच्या नका हातात देऊ, लांबून फेकून मारा. ते कधीच आशीर्वाद हा चांगला देणार, माझ्या बाळाने दिली म्हणणार, माझ्या राजाने दिली म्हणून. ती भाजी नका देऊ, पाण्यात बुडवून खातील गड्या माय बाप. म्हणून मायबापाची सेवा करा दादा, दुसरं काही नाही. झालेली सेवा सर्व टाळकऱ्याच्या चरणी, माझ्या वडिलांच्या चरणी, नानाच्या चरणी, गणपती बाप्पाच्या चरणी, ज्ञानोबरायाच्या चरणी, तुकोबरायाच्या चरणी, सर्वांच्या चरणी नतमस्तक, गुरुच्या चरणी नतमस्तक.